नमस्ते सर। नमस्ते बेटा। नमस्ते सर। नमस्ते अद्रित। नमस्ते सर। नमस्ते। पण 2 मिनिटं थांबूया, अजून मुलं जॉईन होतात. नाही आलं आपण आपला वर्ग सुरू करूया. ओके. गृहपाठ केला का सर्वांनी? अद्रितने केला का गृहपाठ? तनुषने केला? हो सर। काय अभ्यास होता सांगितलेला सांग मला. शेप्स आणि कलर, रंग आणि आकार. आकार. कुठले कुठले रंग बघितले या तनुषने? लाल, लाल बघितले. अजून? नारंगी, नारंगी. अरे वा. येलो, ग्रीन, पिवळा, ओके. जांभळ, जांभळा. जांभळा, तांबडा. आकाशी, काशी. निळा. नीला, हिरवा. हिरवा, काळा. काळा, पांढरा, पांढरा. गुलाबी, गुलाबी. सोनेरी, अरे वा. चंद्री, छान छान. चंदरी, चंद्री. हो हो. अजून? चिंटू हसला चिंटू रुसला वाचलं का सर्वांनी? नाही, का नाही वाचलं? नाही, नाही का नाही वाचलं? सर, माझ्याकडे ते पेज नव्हतं. आता काढली का तू? प्रिंट आउट काढली का? नाही सर. का बाबांना सांगितलं नाही का तू? सर, मी विसरलो सांगायचं. मॅम, अरे सर, बापरे. शोधून काढलो. ओके. अद्रित तू वाचलंस? नाही सर. बरं चला आपण प्रार्थना घेऊया आधी आणि मग वर्ग. ठीक आहे.
हात जोडायचे सर्वांनी आणि म्हणायची. सर्वांची पाठ झाली का प्रार्थना? कोणाकोणाला म्हणता येते प्रार्थना पूर्ण? चला म्हणायची आज सगळ्यांनी. ठीक आहे. हीच मुची प्रार्थना अन हेच मुचे मागणी, मानसाने मानसाशी हीच आमची प्रार्थना जाती शांत आशा वेशकारे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुले अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे भांडणे माणसाने मानसाची मागणे हीच आमची प्रार्थना भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे मानसाने मानसाशी मानसा समभागणे हीच आमची प्रार्थना लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पाऊले चालू पुढे जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लागणे माणसाने माणसाशी मानसा मानसा समभागणे हीच आमची प्रार्थना. बरं, मी आता तुम्हाला ना काही प्रश्न विचारेल, त्यांची उत्तरं द्यायची. ठीक आहे. आपण अंक शिकलोय बरोबर. अंक शिकलो ना आपण 100 पर्यंत. आता मी इथे काही अंक लिहिणार आहे, ते मी ज्याचं नाव घेईल त्याने मला सांगायचं लांब. ओके. अद्रित, सांग मला हा कुठला अंक आहे? इंग्लिश मध्ये नाही, आपण मराठी आहे, मराठीचा क्लास घेतोय ना. सर मी सांगू. थांब थांब तनुष, मी तुला वेगळं विचारणार. 53. अद्रित, नाही आठवत आहे म्हणून मी तुला म्हणलं होतं प्रॅक्टिस करायची घरी रोज. ठीक आहे. रोज आई बाबांना सांगायचं मला शिकवायचंय म्हणून. असं आपण हे शिकण्यासाठी आपण क्लास घेतोय बरोबर, मग त्याचा आपण अभ्यासही केला पाहिजे बरोबर. ठीक आहे तर सर. हा काय आहे? ठीक आहे सर. 5 वर 3 53. 53. 5 वर 3 53. आता तनुष सांगणार आहे, हा अंक कुठला आहे तनुष? पालकांनी नाही गाईड करायचं काहीच. तुला आलं पाहिजे तनुष. ठीक आहे ना. 6 वर 8 68. ठीक आहे. आरव, हा सांग कुठला अंक आहे?
8वर 5 काय म्हणतो आपण त्याला? 95. नाही. 8वर 5 काय होतो? 95 कशाला म्हणतात? 9वर 5. 8वर 5 85. काय होतो? 85. तर पुन्हा एकदा सराव करायचा आहे सर्वांनी अंकाचा, ठीक आहे? असं यायला पाहिजे, म्हणता पण यायला पाहिजे. किती सोप्या पद्धतीने शिकवलं तुम्हाला, म्हणायला पण आणि लिहायला पण आणि बोलायला पण. बरोबर आहे ना? मग तुम्ही लक्ष नाही दिलं म्हणजे क्लासमध्ये. तुम्ही मी विचारतो तेव्हा मला म्हणता सगळं समजलं, कळलं. बरं चला, आणखी मी एक एक अंक विचारेल, मला ते ओळखून दाखवायचे पुन्हा एकदा. सांग अद्रित, हा कुठला अंक आहे? 6वर 2. नाही येते ना? सर मी सांगू? सांग आरव. 62. 62. 6वर 2 62. ठीक आहे. तनुष सांग, हा कुठला अंक आहे? 75. 7वर 5 75. अगदी बरोबर. मला कोण पण नाही सांगितलं. हा, मी ऐकलं ते कोणी. आरव तू सांग, हा कुठला अंक आहे? 38. बरोबर. 3वर 8 38. कैवल्य तू सांग, हा कुठला अंक आहे? कैवल्य. 50. 5वर 0 50. अगदी बरोबर. आता मी इथे काही अक्षर लिहिणार आहे किंवा ते तुम्ही मला ओळखून दाखवायचे, एकेकाने वाचून दाखवायचे, ठीक आहे? अद्रित हे वाच, काय आहे अद्रित? बाकीच्यांनी नाही बोलायचंय, अद्रित आन्सर देणार आहे. अद्रित वाच, हे काय आहे? काका. अगदी बरोबर. तनुष वाच, हे काय लिहिलंय? नीट वाच. हे काय आहे? आणि हे काय आहे? नाही. हा शब्द काय आहे? नाही. नीट नीट वाच. मला काना मा, आणि हा काय आहे? आ ई शिकला नाही का तू? विसरलास का? कुठला शब्द आहे हा? ऊ.
उ येतो. ऊ. वाच आता शब्द वाच. काय झाला तो? माऊ. हा अगदी बरोबर. बघ असं विसरायला होतं म्हणून रोज अभ्यास करायचा मराठीचा पण. कैवल्य वाच हा शब्द काय आहे? चाचा. नीट वाच. इकडे बघायचंय. बाबा किंवा आईकडे नाही बघायचं, इथे बघायचं समोर आणि वाचण्याचा प्रयत्न करायचा. हा काय आहे? च. त्याला काय आहे? काना. चा. पुन्हा हा काय आहे? च. आणि त्याला दुसरी विलांटी काय होतो? चला दुसरी विलांटी काय होते? ची. चाची. लक्ष नसतं तुमचं का वर्गामध्ये? अजिबात लक्ष नसतं म्हणजे कोणालाच परफेक्ट उत्तर येत नाहीये. प्रॅक्टिस करायची सर्वांनी. वाच कैवल्य काय आहे हे? आई. आई. अगदी बरोबर. आरव वाच काय आहे हे? आजी. अगदी बरोबर. आजी. अद्रित वाच काय आहे? आई. अगदी बरोबर. ताई. तनुष वाच काय आहे? आच. आज. आच. ज. आज. बरोबर आहे. हे काय आहे? कोण सांगेल? काय काय आहे? तो त्यावर एक मात्र काय होतो? के. आणि हा काय आहे? केस. केस. हा काय आहे? स. केस. 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 केस.
ठीक आहे. आता मी तुम्हाला आज आपण नाती बघणार आहोत. नाती म्हणजे काय? रिलेशन. काय? रिलेशन. आपण एक एक बघणार आहोत. आपण आई बाबा, आपल्या मम्मी पप्पांना काय म्हणतो आपण? आई बाबा, बरोबर. तर आईचे जे वडील असतात त्यांना काय म्हणतात? आईच्या वडिलांना काय म्हणतात? कोण सांगेल? तनुष, आईच्या वडिलांना काय म्हणतात? तुझ्या मम्मीच्या पप्पांना काय म्हणशील तू? आई बाबा. ते कोण म्हणतील तुला? ते कोण असतील तुझे? मम्मीचे पप्पा कोण असतील तुझे? चिल्ड्रन. नाही, आजोबा. कोण असतील? मम्मीचे पप्पा कोण असतील? आजोबा. आणि तसंच पप्पांचे पप्पा कोण असतील? आजोबा. आजोबा. तर आपण आपल्या आईच्या वडिलांना आणि आपल्या वडिलांच्या वडिलांना काय म्हणतो? आजोबा. काय म्हणतो? आजोबा. बोलायचं सर्वांनी. काय म्हणतो आपण? आजोबा. आजोबा. त्याचप्रमाणे आपल्या आईची आई आणि आपल्या वडिलांची आई म्हणजे आपल्या पप्पांची आई, तिला काय म्हणतो आपण? आजी. आजी. काय म्हणतो? आजी. आजी. मग काय म्हणतो आपण? आजी. म्हणजे काय? ग्रँडमदर आणि ग्रँडफादर, त्याला काय म्हणतो आपण? आजी आजोबा. काय म्हणतो? आजी आजोबा. आजी आजोबा. बरोबर. आता आपल्या वडिलांचे जे भाऊ असतात त्यांना काय म्हणतो आपण? काका. काय म्हणतो? आपल्या वडिलांच्या ब्रदरला काय म्हणतो आपण? भाऊला काका. काय म्हणतो? काका. बरोबर. आणि काकांच्या वाईफला काय म्हणतो आपण? काकू. काकाची जी बायको असते तिला काय म्हणतो आपण? काकू. काकू. काका काकू. ठीक आहे. तसंच आपल्या वडिलांची बहीण जी असते तिला काय म्हणतो आपण? काय म्हणतो? आत्या. आत्या. अगदी बरोबर. लक्षात येत आहे सर्वांच्या? कैवल्य, आरव, अद्रित, मी काय शिकवते ते लक्षात येत आहे सर्व? हा आरव. सर, आणि जेव्हा मी लेट जॉईन झालो. हा, काही हरकत नाही, पण मी जे बोलतोय ते समजतंय का तुला? वडिलांच्या बहिणीला काय म्हणतात? आत्या. थांब बेटा आरव, दुसऱ्या आरवला सांगतो. अद्रित लक्षात आलंय तुझ्या? अनम्यूट कर. तुझा माईक अनम्यूट कर आणि उत्तर दे. मी काय विचारतोय? हा, वडिलांच्या भावाला काय म्हणतात? काका. आणि काकाच्या बायकोला काय म्हणतात? काकू. अरे मध्ये बोलू नका, मी ज्यांना विचारतो त्यांनी उत्तर दे. आरव थांब जरा. काकू. अद्रित उत्तर द्यायचंय. काका आणि काकू. वडिलांच्या भावाला काय म्हणतात? काका. आणि त्यांच्या वाईफला काय म्हणतात? काकाच्या वाईफला काकू. काकू. बरोबर. वडिलांच्या बहिणीला काय म्हणतात? काका.
अग्रेत, तुझ्या पप्पांच्या सिस्टरला काय म्हणतो तू? काय माहिती? आत्या. 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 ओके. आणि आत्याच्या मिस्टरांना काय म्हणता? आत्याच्या नवऱ्याला काय म्हणतो आपण? बुवा. काय म्हणतो? बुवा. हा, बुवा. बरोबर. तसंच आपल्या जे वडिलांचे भाऊ असतात म्हणजे कोण? काका. काकांच्या मुलाला काय म्हणतो आपण? कोण असतो तो? आपला कझिन असतो ना. इंग्लिश मध्ये कझिन म्हणतात, मराठीत काय म्हणतात? मावस भाऊ. काके भाऊ. काय म्हणतात? काके भाऊ. आणि जर ती मुलगी असती, काकांची मुलगी, तिला काय म्हणतो आपण? काके बहीण. काय म्हणतो? काके बहीण. अगदी बरोबर. तसंच आत्याच्या मुलाला काय म्हणतो? आत्ते भाऊ. काय म्हणतो? आत्ते भाऊ. भाऊ नाही, भाऊ. भाऊ. आणि आत्याची जी मुलगी असेल तिला काय म्हणणार? आत्ते बहीण. काय म्हणणार? आत्ते बहीण. तर आता बघा आपण काय काय शिकलो. आपले जे आई आणि वडील असतात त्यांच्या आईला आपण काय म्हणतो? आजी. आपले जे आई आणि वडील असतात त्यांच्या पप्पांना म्हणजे वडिलांना काय म्हणतो आपण? आजोबा. बरोबर. आपले जे पप्पा असतात त्यांच्या भावाला काय म्हणतो आपण? काका. आणि काकांच्या बायकोला काय म्हणतो? काकू. काकाची बायको काकू. बरोबर. तसंच आपल्या पप्पांची बहीण, तिला काय म्हणणार आपण? काय म्हणणार? आत्ताच सांगितलं. आत्या. काय म्हणतो? पप्पांची सिस्टर, तिला काय म्हणतो? आत्या. हा. त्या काकांच्या मुलाला काय म्हणतो? काय म्हणतो काकाच्या मुलाला? काके भाऊ. काके भाऊ. हा. बाबा काहीतरी काय तर झालं. निखिल आहे. आणि काकांच्या हॅलो आणि काकांच्या मुलीला काय म्हणतो आपण? काय म्हणणार? काके बहीण. अगदी बरोबर. काकाच्या मुलीला काके बहीण. आणि आत्याच्या मुलाला काय म्हणणार? आत्ते भाऊ. आणि आत्याच्या मुलीला काय म्हणणार? आत्ते बहीण. आत्ते बहीण. अगदी बरोबर. आता चला इकडे येऊया. आपली जी आई आहे तिच्या भावाला काय म्हणतो आपण? मामा. मामा. आपल्या मम्मीच्या ब्रदरला काय म्हणतो आपण? मामा. आणि मामाच्या बायकोला काय म्हणतो? मामी. मामी. अगदी बरोबर. तर आपल्या आईच्या भावाला आपण काय म्हणतो? मामा. आणि मामाची जी बायको असते तिला काय म्हणतो आपण? मामी. तसंच आपल्या आईच्या बहिणीला काय म्हणतो आपण? आईच्या बहिणीला काय म्हणतो? आईची सिस्टर तिला काय म्हणतो? मावशी.
मावशी. आणि आणि मावशीच्या हजबंडला काय म्हणतो? काका किंवा मावसा. काय म्हणतो? मावशीच्या मिस्टरला काय म्हणतो आपण? मावसा. अगदी बरोबर. अगदी बरोबर. आता मामाचा जो मुलगा असतो त्याला काय म्हणणार आपण? मामे भाऊ. अगदी बरोबर. आणि मामाच्या मुलीला काय म्हणणार? मामे बहीण. अगदी बरोबर. मामे बहीण. तसंच आपल्या मावशीच्या मुलाला काय म्हणतो आपण? मावशे भाऊ. मावस भाऊ. काय म्हणणार? मावस भाऊ. अगदी बरोबर. आणि आपल्या मावशीच्या मुलीला काय म्हणणार? मावस बहीण. मावस बहीण. अगदी बरोबर. ती कोण लागणार आपली? मावस बहीण. तर आता आपण बरेच बघा हे सगळे नाते आपण बघितले. तर आले तुमच्या लक्षामध्ये कोणाला काय काय म्हणायचं ते? आलंय का लक्षात? हो सर. कैवल्य. हो सर. आता मी कैवल्याला प्रश्न विचारणार, त्याने उत्तर द्यायचं. बाकी कोणीच उत्तर नाही द्यायचं, फक्त कैवल्य उत्तर. ठीक आहे? तर आपण म्यूट ठेवू शकतो का? हो. मी ज्याला विचारेल त्याने अनम्यूट करायचं आणि उत्तर द्यायचं. ठीक आहे? आता कैवल्य आपल्याला उत्तर देणार आहे. कैवल्य, मावशीच्या मुलीला काय म्हणणार? मावस बहीण. अगदी बरोबर. अद्रित सांगणार आहे आता. आत्याच्या मुलाला काय म्हणणार अद्रित? आत्याचा मुलगा कोण लागेल अद्रितचा? काय रिलेशन होईल ते सांग बरं मला. आत्या. अगदी बरोबर. आत्ते भाऊ. छान. आता मला आरव मोहिते सांगणार आहे. काकाच्या मुलाला काय म्हणणार? काके भाऊ. अगदी बरोबर. आणि काकाच्या मुलीला काय म्हणणार? काके बहीण. अगदी बरोबर. तनुष तुम्हाला सांगणार आहे आता. आत्याच्या हजबंडला काय म्हणणार? आत्याच्या नवऱ्याला काय म्हणशील तू? काय म्हणणार? विसरलास? आत्या बहू. आत्याचे मिस्टर, आत्याचे हजबंड, त्याला काय म्हणणार? फुवा किंवा काका. काय म्हणणार? काका. फुवा किंवा काका. आत्याच्या मुलीला काय म्हणणार? काय म्हणणार आत्याच्या मुलीला? त्या मुलगी. आत्ते बहीण. तुझी सिस्टर लागेल ना ती. आत्याची मुलगी कोण लागेल? तुझी सिस्टर, बहीण. मग ती कोण झाली? आत्ते बहीण. ठीक आहे? कळलं का तनुष? कळलं. हा, कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. ठीक आहे? नीट लक्ष द्यायचं सर्वांनी. ओके? बर. आता मला आरव अवताडे सांगणार आहे. पप्पांच्या आईला काय म्हणणार? आजी. आजी. आणि वडिलांना? आजोबा. आजोबा. बरोबर. आलंय सगळ्यांना? समजले सर्वांना नाती? काय काय शिकलो आपण? कुठली कुठली नाती घेतली? मला नावं सांगा बरं सगळ्यांनी. आत्या. अजून? मावशी. काका. अजून? काका. काका. आत्या. आजोबा. अजून? आत्या. आत्या. बरोबर. आत्या. आत्ते बहीण. आत्ते बहीण.
आत्ते भाऊ, मामे भाऊ, अजून काके भाऊ, मामे भाऊ, चुलत काके भाऊ, भाऊ, मावस भाऊ, बरोबर. चुलत अजून भाऊ, चुलत भाऊ पण म्हणू शकतो. काकांच्या मुलाला आपण चुलत भाऊ पण. चुलत अजून बहीण, चुलत चुलत बहीण, बहीण पण तसाही म्हणू शकतो. काकांच्या मुलीला आपण चुलत बहीणही म्हणू शकतो. अजून अजून काकी, अजून काकी, काकी, बरोबर. अजून मामा काका, मामी, काका काकी, आत्या काका मामे बहीण, आणि मामे बहीण, मामे भाऊ, आत्ते बहीण, आत्ते भाऊ. कळलं सगळ्यांना रिलेशन? हो. आता लक्षात राहील सर्वांना की परत विसराल? बर, आपण आता सगळ्यांनी बुक काढायचे किंवा प्रिंट आउट असतील तर प्रिंट आउट काढायचे. 5 नंबर सांगतो 1 मिनिट द्या मला. तर काढून झालं. 1 मिनिट. This is gonna be this page. आता मी चिंटूच्या याच्यावर विचारणार आहे. चिंटू असला, चिंटू रुसला आपण गेल्या वेळेस बघितलं होतं ना? हो सर. तर चिंटू का रुसला होता कोण सांगेल? सांग आरव. क्योंकि कोणी पण फ्रेंड नव्हते बनत होते. कोणी फ्रेंडच बनत नव्हते म्हणून. मला माहिती आहे. चिंटूला कोणी मित्र नव्हते म्हणून चिंटू रुसला होता का? हो. चिंटूला का मित्र नव्हते कोण सांगेल? चिंटूला मित्र का नव्हते? अद्रित सांग, चिंटूला मित्र का नव्हते? नाही माहिती. गेल्या वेळेस लक्ष नव्हतं का? तू नव्हतास का गेल्या क्लासला? होतास? हो. मग का आठवत नाही? चिंटूला फ्रेंड्स का नव्हते? काय करत होता तो त्यामुळे त्याला फ्रेंड्स नव्हते? कसा होता चिंटू? हे नाही होता. काय होता? आंघोळ नाही का? तो अंघोळ नव्हता करत म्हणून. ओके, अजून? तो खराब होता म्हणून. ओके, तो लवकर उठायचा नाही, धावत पळत शाळेची घंटा वाजली की कशी तरी अंघोळ करायचा. त्याचे केस, बरोबर, त्याचे केस विस्कटलेले असायचे, चुरगळलेले, तो कपडे घालायचा. त्याच्यामुळे त्याला सगळे मुलं चिडवायचे. मग त्याचं कोणीच मित्र नव्हता. मग एक दिवस काय झालं? चिंटूला कोणी समजवलं? चिंटूला कोणी समजवलं? चिंटूला छान छान गोष्टी कोणी सांगितल्या? इन इंग्लिश. आई. आई. हैं? आई. नाही, चुकीचं उत्तर देत आहे. चिंटूला कोणी समजवलं? कोण आलं होतं त्याच्याजवळ जेव्हा चिंटू रुसला होता आणि एका साईडला जाऊन बसला होता त्यावेळेस कोण आलं त्याच्याजवळ समजवायला? आई. आई. तनुष, चुकीचं उत्तर सांगतोयस. त्याच्याजवळ त्याची ऋतुजा ताई आली ना समजवायला. आठवलं का? हो. म्हणजे तुम्ही कोणीच अभ्यास करत नाही. व्हेरी बॅड. ताई. हा, आता नको सांगू. मी विचारलं 4 वेळा तेव्हा नाही सांगितलं मला. अभ्यास करत नाही तुम्ही मुलं.
काय आरव, वाचलेली काही गोष्ट पुस्तकात? आरव हो. अवताडे, वाचलेली, मग उत्तर का नाही आलं? लक्षात नाही आलं? बरं, मग काय झालं त्याच्यानंतर? ऋतुजा ताईने पण नाव विसरलो होतं नाव. बर, आता मला एक सांग, ऋतुजा ताईने त्याला काय समजवलं चिंटूला? की सकाळी लवकर उठायला आणि अजून अंघोळ अजून अजून भांग पाडायचा. ओके, अजून अजून नीट कपडे घालायचे. नीट कपडे घालायचे, सकाळी लवकर उठायचं, स्वच्छ आंघोळ करायची, स्वच्छ धुतलेले कपडे घालायचे, केस नीट विंचरायचे, अजून वेळेवर अभ्यास करायचा आणि वेळेवर शाळेत जायचं. मग असं जेव्हा चिंटू करायला लागला तेव्हा काय झालं? सगळे त्याचे मित्र बनले. कैवल्य, काय झालं? जेव्हा चिंटू असं करायला लागला, ऋतुजा ताईने तसं त्याला शिकवलं, त्याप्रमाणे जेव्हा चिंटू वागायला लागला, तर मग काय झालं? मित्र बनले. त्याचे सर्वजण मित्र बनले. अजून त्याच्या शिक्षकांनी काय सांगितलं त्याला? की तू खूप छान दिसते. त्याला शाबासकी दिली ना? हा. शिक्षकांनी त्याचं कौतुक केलं, त्याला छान म्हटलं, वा 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 चिंटू, हुशार झालास तू आता. ठीक आहे? हो. बर, मला एक सांगा आता, भेळ कोणाकोणाला आवडते खायला? भेळ 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 कोणाला आवडते खायला? ऐकली का, खाल्ली का कोणी भेळ? तर मी फक्त ट्रेनमध्ये खातो. काय खातो? मी फक्त ट्रेनमध्ये खातो. तू फक्त ट्रेन मध्ये खातो की प्लेन मध्ये खातो? ट्रेनमध्ये. ओके, ट्रेन मध्ये भेळ खातो. बरं, मला एक सांगा की भेळ मध्ये काय काय असतं? भेळ मध्ये काय काय असतं? चिवडा, चिवडा, अजून काकडी, मुरमुरे, काकडी, काकडी, चुरमुरे, मुरमुरे, अजून टोमॅटो, टोमॅटो, अजून चटणी, कसली चटणी असते? मसाला, चिंचेची, मसाला, चिंचेची चटणी, अजून मसाला, कसला मसाला? शेंगदाणा, कोथिंबीर, कोथिंबीर, शेंगदाणे, अरे वा, अजून तिखट मसाला, लिंबू, तिखट, हा, लिंबू, तिखट मसाला, लिंबू, हा, अरे वा, लिंबू पण मसाला, असतो, बरोबर. मसाला तिखट असतो, चाट मसाला, चाट मसाला, अरे वा. बर, चाट मसाला, तिखट मसाला, अजून काय कुठला मसाला असतो? हे मसाला, बर, बघा, भेळ भेळ ही कशी बनवतात? भेळ मध्ये काय असतात? चुरमुरे, बरोबर. मग त्याच्यामध्ये छान छान आपण शेंगदाणे टाकतो, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेले टोमॅटो, आणि फरसाण पण असतं त्याच्यामध्ये थोडस टाकलेलं भेळमध्ये. नंतर छान छान गोड आंबट अशी चिंचेची चटणी, त्याच्यानंतर तिखट चटणी मिरचीची ती असते, आणि मग चाट मसाला, गरम मसाला, तिखट मसाला, लिंबू, मीठ चवीनुसार असं घालता आणि ते असं मिसळून छान छान अशी मस्त भेळ देता. आणि त्याच्यावरती काय टाकता? छान छान मस्त अशी येल्लो कलरची बारीक शेव टाकतात ना, आणि डाळिंबाचे दाणे.
कोणाकोणाला आवडतं डाळिंब? डाळिंब म्हणजे काय? डाळिंबला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? पोमोग्रेनेट. पोमोग्रेनेट म्हणजे काय? डाळिंब. ठीक आहे. सगळ्यांना माहिती का मराठीमध्ये सगळ्या फळांची नावं काय काय? आपण शिकूया पुढच्या क्लासला. ठीक आहे. आता आहे आपल्याकडे अजून 15 मिनिट वेळ. आपण शिकूया फळांची नावं, शिकूया मराठीत काय काय. ठीक आहे. मला एक सांगा आता, बनानाला काय म्हणता मराठीत? बनानाला काय म्हणता मराठीत? केळी. केळी. केळी म्हणजे काय? बनाना. केळी. ओके. नंतर पपई. पपईला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? पपाया. बरोबर, पपया. पपई. बघा, पहिलं फळ आपण बघितलं केळ, नंतर पपई, नंतर टरबूज. टरबूजला काय म्हणतो आपण? वॉटरमेलन. बरोबर, वॉटरमेलन म्हणजे काय? मराठीत टरबूज म्हणतात. टरबूज. ओके. त्याच्यानंतर सफरचंद. सफरचंद कशाला म्हणतो आपण? ऍपल. सफरचंद म्हणजे ऍपल. लक्षात ठेवायची नावं मी विचारणार आहे पुढच्या वेळेस पुन्हा. सफरचंद म्हणजे काय? ऍपल. ऍपल. नंतर पेरू. पेरू कशाला म्हणता? पेरू. वावा. अगदी बरोबर, पेरू म्हणतात त्याला. ओके. त्याच्यानंतर सीताफळ. सीताफळ कशाला म्हणतात? कस्टर्ड ऍपल. कस्टर्ड ऍपल. कस्टर्ड ऍपल म्हणजे काय? सीताफळ. लक्षात ठेवायचे ना, सीताफळ. ओके. त्याच्यानंतर अजून हे खरबूज. खरबूज कशाला म्हणतात? वॉटरमेलन. मस्क मेलन. प्लांट पण नाही शिकलो. प्लांट मी शिकवणार पुढच्या आठवड्यात. पंपकिन. खरबूज. सर आणि पंपकिन. आपण फ्रुट्स बघतोय, फळ बघतोय, आपण व्हेजिटेबल्स नाही बघत. ठीक आहे. व्हेजिटेबल. फ्रुट्स. मस्क मेलन म्हणजे काय? खरबूज. ओके. पोमोग्रेनेट. पोमोग्रेनेट म्हणजे काय? आत्ताच सांगितलं. डाळिंब. काय म्हणतात त्याला? डाळिंब. 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 ठीक आहे. अजून कुठली फळं माहिती तुम्हाला? सांगा बरं. कस्टर्ड ऍपल बघितलं ना आपण. पायनॅपल. पायनॅपलला मराठीत ऐका. पायनॅपलला मराठीत काय म्हणतात? अननस. काय म्हणतात? अननस. हा, आता पुढचं फळ कोण सांगत होतं? सांग आता बोला, कोण सांगत होतं? मला कळत नाही तू काय. ब्लूबेरी. हा, जॅकफ्रूटला काय म्हणतात मराठी? कटहल. फणस. जॅकफ्रूटला मराठीत काय म्हणतात? फणस. फणस. ओके.
तर बघा आज आजचा गृहपाठ काय काय ते लक्षात ठेवा. हे बघा सर्वांनी सर्वात आधी पुन्हा अंक एकदा लिहायचे 1 पासून 100 पर्यंत. काय लिहायचंय? अंक. आणि ते म्हणता आणि ओळखता पण आले पाहिजे. बोलता यायला पाहिजे आणि ओळखताही यायला पाहिजे. ठीक आहे? कळलंय का? किती वेळा पण प्रॅक्टिस केली पण तुम्हाला आठवतच नाहीये अंक, म्हणजे तुमचं लक्ष नाहीये, अभ्यास नाही करत तुम्ही. काय करायचं आता? काय करायचं आता? सांगा बरं. मी विचारतो, समजलं का? मला हो हो सांगता आणि मग नंतर उत्तर देता येत नाही प्रश्न विचारले. आता पुन्हा एकदा प्रॅक्टिस करा. ठीक आहे? आपली परीक्षा राहील आता, एक्झाम होईल आपली, मग त्यात तुम्हाला आलं पाहिजे सर्व. प्रार्थना पाठ झाली पाहिजे सर्वांची. तनुष काय चाललंय? तनुष, वर्ग सुरू आहे आपला, समोर बघायचं, व्यवस्थित बसायचं. ठीक आहे? तर प्रॅक्टिस करा सर्वांनी. नाही समजलं तर विचारायचंय, आई पप्पांना विचारायचं. करणार आहेत ना प्रॅक्टिस? आणि बाराखडी पण सगळ्यांनी लिहायची आहे. ओळखता आले पाहिजे अक्षर, ओळखता येत नाहीये अक्षर. मुळाक्षर आली पाहिजे की नाही सर्वांना? तरच शब्द वाचता येतील. जर मुळाक्षरच नाही आली तर मग कसं होईल? आणि बाराखडी तुम्ही कुठपर्यंत लिहिली होती मला सांगा बरं. ज पर्यंत लिहिली होती ना, की घ पर्यंत लिहिली होती? सांगा मला. घ घा घी घी लिहिलं होतं का तुम्ही? मी नाही करत आज. लिहिली होती का? कुठपर्यंत लिहिली होती? माझ्या मते तुम्ही ज पर्यंत लिहिलं होतं. आता त्याच्या पुढची बाराखडी पण लिहायची. ठीक आहे? पुढचे 2 अक्षर कुठले येतात त्याच्यानंतर? झ आणि ज आणि झ याची बाराखडी लिहायची. चला. हे बघा, हे 2 अक्षर आहे ना, याची पूर्ण बाराखडी लिहायची. झ आणि झ, झ आणि झ. तनुष, नीट कर तुझा कॅमेरा व्यवस्थित, आणि व्यवस्थित बस बरं. तू दिसतच नाही, तुझ्या घरचं फ्रीज दिसतंय मला. ठीक आहे? हे बघा, हे 2 मुळाक्षर आहे, ज आणि झ. या दोघांची पूर्ण बाराखडी लिहायची आहे. समजतंय मी काय सांगते ते? तर गृहपाठ लक्षात ठेवा. आता खूप सारा गृहपाठ दिलाय मी आज तुम्हाला. ही 2 यांची बाराखडी पण लिहायची आहे, अंक लिहायचे आहे आणि पूर्ण मुळाक्षर पण आठवायची आहेत सगळ्यांनी. 1 पासून 100 पर्यंत लिहायचं पण आहे. समजलंय सर्वांना? आणि क्लासमध्ये लक्ष द्यायचंय. आणि आज आपण बघा बऱ्याच गोष्टी शिकलो. आज आपण नाती पण बघितली, म्हणजे काय? रिलेशनशिप. ठीक आहे? रिलेशन्स बघितले ना आपण. कोणाला काय काय म्हणायचं ते लक्षात ठेवायचे, ते पण विचारणार नाही. ओके? कळतंय का? हो सर. हो सर. हो सर. चला मग आपण इकडेच थांबूया, पुढच्या रविवारी घेऊया. ठीक आहे? आणि मग परीक्षेचं मी तसं ग्रुपमध्ये टाकेल आपण, मग परीक्षा पण घेऊ. चला भेटूया पुढच्या रविवारी. बाय बाय. बाय बाय. टाटा सर. टाटा सर. टाटा. टाटा.